हॅलो फ्रेंड्स, आज बघा छान अशी पुरणाची पोळी बनवत आहे. होळी स्पेशल मस्त अशी बघा. इथं आता कणकेमध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. छान थोडंसं लाटून घ्यायचं पोळपाटावरती आणि मग त्यामध्ये पुरण भरायचं आहे. आणि पुरण पण छान भरून घेतलं की सर्व साईडनी चांगलं बंद करून घ्यायचं, आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बंद करायची आहे वरची बाजू. आणि हातावरती गोल गोल फिरून जी वरची जी कणिक आहे ती सुद्धा अशी दाबायची चांगली आणि मस्त प्रेस करून घ्यायचं हातावरती बघा अशा पद्धतीने. आणि मग आपल्याला जे आपलं कोरडं पीठ आहे त्याच्यामध्ये बुडवायचं आणि लाटून घ्यायचं आहे. चला आता आपण लाटून घेऊया पोळी. मस्त अशी बघा पोळपाट भरून पोळी तयार होते मैत्रिणींनो. आणि मस्त फुगते सुद्धा छान अशा पद्धतीने पोळी. तर चला आता मस्त पोळी लाटून झालेली आहे, बघू शकता. पोळपाट भरून अशी आपली इथे पोळी लाटून तयार आहे. तर चला आता आपण मस्त पोळी आपली भाजून घेऊया. तर छान अशी पोळी भाजण्यासाठी बघा तवा सुद्धा मी गरम केला. तव्यावरती थोडंसं तेल टाकून मस्त अशी पोळी टाकलेली आहे आणि छान अशी भाजून घेत आहो. बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे आपली पोळी. तेल किंवा तूप लावून तुम्ही मस्त भाजून घ्यायची. छान चविष्ट अशी पोळी तयार होते मैत्रिणींनो. बघू शकता किती छान अशी फुगलेली आहे आपली पोळी. चला आता छान अशी पोळी भाजून झाली की मस्त आपलं होळी स्पेशल पुरणपोळीचं ताट तयार करूया. बघू शकता आपलं ताट इथे तयार झालेलं आहे. पुरणाची पोळी घेतलेली आहे मस्त तूप लावून. इंद्रायणी तांदळाचा भात, आमटी, दूध, कुरडई पापड आणि भजे घेतलेले आहे मैत्रिणींनो. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने पुरणपोळी करून बघा. एकदम छान आणि मस्त तयार होते आणि पोळी सुद्धा आपली फुटत नाही मैत्रिणींनो. भातावर छान असं तूप टाकायचं, दुधामध्ये सुद्धा थोडंसं तूप टाकायचं मस्त. आणि छान आपली ही थाळी आता एन्जॉय करायची आहे. कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.